नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तुमची प्रतीक्षा आता संपली. नमो शेतकरी योजनेचे 8वा हप्ता हा जाहीर झालेला आहे आणि हे थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे. व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्गांसाठी दिलासादायी ठरलेली नमो शेतकरी सन्मान निधी योजना सध्या एका महत्त्वाच्या वळणावर आहे. फेब्रुवारी 2026च्या ताज्या अहवालानुसार या योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. मात्र या हप्त्यासोबत एक चिंतेची बाब समोर आलेली आहे, ती म्हणजे लाभार्थ्यांच्या संख्येत झालेली मोठी घट. सुरुवातीला 96 लाखांहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत होते, परंतु आता ही संख्या केवळ 90 लाखांच्या आसपास झाली आहे. सुमारे 6 लाख शेतकरी या योजनेतून बाहेर पडलेले असून यांचे पडसाद ग्रामीण भागात उमट दिसत आहे. प्रशासकीय पातळीवर होत असलेली कडक पडताळणीनुसार ही परिस्थिती ओढली असल्याने बोलले जात आहे. पात्रतेसाठी कडक नियम आणि पडताळणी मोहीमचा मोठा फटका. सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी LGBT क्रायटेरिया मध्ये मोठे बदल केले आहेत. दुहेरी नोंदणी, अपूर्ण कागदपत्रे आणि मृत व्यक्तींच्या नावाने सुरू असलेल्या खात्याचा आळा घालण्यासाठी राज्यव्यापी पडताळणी मोहीम राबवण्यात आली आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी KYC अपूर्ण आहे किंवा ज्यांचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक नाही, अशा हजारो नावांच्या यादीतून वगळण्यात आली आहे. जमिनीच्या रेकॉर्डची अवगता माहिती नसल्याने देखील अनेक शेतकरी तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरले आहेत. प्रशासकीय दृष्टीने ही कारवाई निधीचा गैरवापर रोखण्यासाठी असली तरी यामुळे खऱ्या गरजवंतांची धावपळ वाढली आहे. एक रेशन कार्ड आणि एकच लाभार्थी नियमात झालेला मोठा बदल. योजनेतील सर्वात महत्त्वाचे आणि कळीचा बदल म्हणजे एक रेशन कार्ड एक लाभार्थी हा नियम. यापूर्वी अनेक शेतकरी कुटुंबामध्ये एक पती आणि पत्नी या दोघांसाठी स्वतंत्रपणे वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ मिळत होता. मात्र नवीन नियमानुसार आता एक रेशन कार्डवर केवळ कुटुंबातील एकाच सदस्याला ही रक्कम मिळणार आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ग्रामीण भागातील संयुक्त कुटुंबाचे, जिथे जमिनीची मालकी स्वतंत्र असेल तरी रेशन कार्ड एकच आहे, अशा ठिकाणी एकालाच लाभ मिळाल्यावर दुसऱ्यांचे नाव आपोआप कमी झाले आहे. या निर्णयामुळे शेतकरी संघटनेची नाराजी व्यक्त केली असून शेती करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक लाभ मिळावा अशी मागणी केली जात आहे. आर्थिक निकष आणि आयकर खात्यांच्या योजनेतून वगळण्याचे परिणाम. नमो शेतकरी योजनेच्या पडताळणी दरम्यान सरकारने आर्थिक निकषाला अधिक महत्त्व दिले आहे. जे शेतकरी आयकर भारत ज्यांना दरम्यान निश्चित पगाराने उत्पन्न आणि किंवा जे माजी सरकारी कर्मचारी म्हणून मोठी पेन्शन घेतात, अशा व्यक्तींना या योजनेतून कायमचे वगळण्यात आले आहे. सरकारचे म्हणणे आहे की यामुळे मिळणारा निधी केवळ अल्पभूधारक आणि खऱ्या अर्थाने शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचला पाहिजे. 8व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख आणि शेतकऱ्यांमधील उत्सुकता. मार्च 2026 मध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आणि राजकीय हालचालीच्या पार्श्वभूमीवर 8व्या हप्त्याचे वितरण कधी होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार मार्चच्या मध्यापर्यंत 2,000 रुपये हा थेट लाभ हस्तांतरित DBT द्वारे बँक खात्यात जमा केला जाईल. जरी लाभार्थ्यांची संख्या कमी झाली असेल तरी जे पात्र आहेत त्यांना वेळेत मदत मिळवून देण्याची कृषी विभाग प्रयत्नशील आहे. ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळाले आहेत परंतु यंदा नाव यादीत नाही, यांनी आपले बँक खाते आणि आधार मॅपिंग पुन्हा तपासून घेण्याची सल्ला देण्यात आला आहे.